डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मदत होईल. साधारण 30 पावसास तारखेला अनुकूल अशी परिस्थिती अधूनमधून तयार होते. कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो अहिल्याबाईनगर किनारपट्टी भागात तयार होईल. छत्रपती त्यामुळे संभाजीनगर मान्सून पुढे सरकण्यास जालना मदत होईल. अकोला स्कायमेट नुसार 31 बुलढाणा, तारखेला अतिशय अनुकूल अमरावती, अशा प्रकारचं वातावरण यवतमाळ केरळच्या या आजूबाजूला जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे त्यामुळे ढगाळ परिस्थिती आहे. 1, 2, सोलापूर, 3 असं सांगली, वातावरण पुढे सरकत जाईल. कोल्हापूर, सिंधुदुर्ग या मान्सूनची महाराष्ट्रातील जिल्ह्यातील मोठी ढगाळ निर्धारित तारीख ही परिस्थिती 7 तर आहे. सिंधुदुर्गमध्ये पावसाची अनुकूल वेळेच्या स्थिती अगोदर आहे. महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतो. अरबी समुद्रातील परंतु जोरदार पावसाला सुरुवात कमी दाबाचं होण्याकरता क्षेत्र अतिशय प्रभावी थोडा झालेलं अवधी असून लागेल. केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत मोठी पावसाची परिस्थिती परिस्थिती किनारपट्टी भागात तयार झालेली आहे. याचा परिणाम आजही महाराष्ट्रात होण्याची शक्यता असून अधिक व्यापक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सध्या तरी सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. पूर्व भारताकडे काही प्रमाणात विदर्भातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. मराठवाड्यातही पावसाचं वातावरण तयार होऊ मालदीवच्या शकतं. दरम्यान बघतो नवीन काल पावसाची मालदीवच्या होत असल्यामुळे दक्षिणेला आणि मान्सूनची जवळपास प्रगती होण्यास अंदमान मदत निकोबार होईल. बेटांच्या साधारण 30 तारखेला मध्यावर श्रीलंकेच्या कमी मध्यावर दाबाचं क्षेत्र मान्सून येऊन थांबला आहे. केरळच्या आणि दोन्ही समुद्रात कर्नाटकच्या वातावरण चांगलं असल्यामुळे किनारपट्टी मान्सून भागात पुढे सरकण्यास आणि त्यामुळे अनुकूल स्थिती मान्सून आहे. पुढे सरकण्यास मदत होईल. परंतु आपल्याला माहितच आहे की अंदमानात स्कायमेट मान्सून नुसार 31 आल्यानंतर तारखेला साधारण एक अतिशय अनुकूल अशा सप्ताहानंतर प्रकारचं वातावरण केरळमध्ये मान्सून येतो केरळच्या आजूबाजूने आणि असल्यामुळे त्याच त्यामुळे फरकाने थोडाफार 1, मान्सून 2, जरी 3 सरकला असं तरी वातावरण पुढे सरकत 30-31 जाईल. तारखेलाच केरळमध्ये मान्सून येऊ शकतो अशी मान्सूनची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील निर्धारित तारीख ही 7 जीएफएस आहे. मॉडेलचा अंदाज जर मान्सून बघितला तर आज वेळेच्या महाराष्ट्रामध्ये अगोदर विदर्भ, महाराष्ट्रात मराठवाड्याचा सुद्धा येऊ दक्षिण भाग, शकतो. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण परंतु कोकण जोरदार पावसाला या विभागात सुरुवात पावसाचा अंदाज होण्याकरता व्यक्त करण्यात आला आहे. थोडा अवधी लागेल. उद्या बंगालच्या केरळच्या उपसागरातील आजूबाजूने पावसाची वातावरणाचा परिस्थिती प्रभाव SMW मध्ये वाढून दाखवली आहे. त्याचं त्यामुळे डिप्रेशन तयार होईल. 24 तारखेला दरम्यान केरळ दरबारील सिस्टम कमजोर अधिक होईल. व्यापक बनणार आहे. 25 तारखेपासून त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनला पावसात पुढे थोडी घट सरकण्यास होण्याची सध्या तरी शक्यता आहे. अनुकूल मात्र परिस्थिती 28 तारखेपासून वादळी परिस्थिती पूर्व वादळ भारताकडे विरुद्ध जाणार दिशेने गेल्यामुळे याचं जवळपास निश्चित. मोठी मात्र उघडीप दरम्यानच्या तयार काळातच होण्याची शक्यता आहे. मालदीवच्या दरम्यान नवीन मात्र आपण पावसाची बघतो सिस्टम तयार होत दरम्यानच्या असल्यामुळे काळात अरबी समुद्रातही मान्सूनची प्रगती मान्सून पूरक होण्यास वातावरण मदत तयार होईल. होणार आहे. साधारण 30 31 तारखेला तारखेलाच केरळच्या नवीन आजूबाजूने कमी मोठी दाबाचं पावसाळी क्षेत्र परिस्थिती निर्माण होईल. 1 केरळच्या आणि जून पर्यंत कर्नाटकच्या मान्सून किनारपट्टी बऱ्यापैकी भागात तयार होईल. प्रगती करेल असं आणि दिसतंय. त्यामुळे मान्सून दोन्ही पुढे समुद्रांमध्ये सरकण्यास कमी मदत दाबाचं होईल. क्षेत्र तयार झालं असून स्कायमेट नुसार 31 मान्सून पुढे तारखेला सरकण्यात त्याची मदत होईल. अतिशय अनुकूल अशा प्रकारचं बंगालच्या वातावरण उपसागरात उद्या केरळच्या आजूबाजूने वादळी असल्यामुळे त्यामुळे परिस्थितीचा प्रभाव 1, 2, वाढणार 3 आहे. असं हे वातावरण पुढे सरकत उत्तर जाईल. पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनची महाराष्ट्रातील आता निर्धारित तारीख दरम्यानच्या ही 7 आहे. काळातच मालदीवच्या मान्सून दरम्यान वेळेत नवीन किंवा पावसाची वेळेच्या अगोदर सिस्टम तयार महाराष्ट्रात होत सुद्धा येऊ असल्यामुळे शकतो. मान्सूनची परंतु जोरदार प्रगती पावसाला होण्यास मदत होईल. सुरुवात साधारण होण्याकरता 30 तारखेला थोडा अवधी लागेल. नवीन कमी दाबाचं केरळच्या क्षेत्र आजूबाजूने पावसाची परिस्थिती केरळच्या SMW मध्ये आणि दाखवली आहे. कर्नाटकच्या किनारपट्टी त्यामुळे भागात तयार महाराष्ट्रात होईल थोडं पावसाळी वातावरण आणि त्यामुळे मान्सून 24 पुढे तारखेला सरकण्यास मदत होईल. बंगालच्या वातावरण हे अधिक स्कायमेट व्यापक नुसार बनणार आहे. 31 तारखेला त्यामुळे मान्सूनला अतिशय पुढे अनुकूल अशा सरकण्यास सध्या प्रकारचं तरी वातावरण अनुकूल केरळच्या परिस्थिती आहे. आजूबाजूने असल्यामुळे वादळी त्यामुळे परिस्थिती 1, 2, पूर्व 3 भारताकडे असं वातावरण जाणार. पुढे सरकत जाईल. याचं जवळपास निश्चित. मान्सूनची मात्र महाराष्ट्राच्या दरम्यानच्या निर्धारित काळातच तारीख ही 7 मालदीवच्या आहे. दरम्यान त्यामुळे नवीन मान्सून पावसाची वेळेत सिस्टम किंवा तयार वेळेच्या होत अगोदर असल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतो. मान्सूनची प्रगती होण्यास परंतु मदत जोरदार होईल. पावसाला साधारण 30 सुरुवात तारखेला होण्याकरता थोडा अवधी नवीन लागेल. कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या आजूबाजूने पावसाची केरळच्या परिस्थिती आणि SMW कर्नाटकच्या मॉडेल दाखवली आहे. किनारपट्टी भागात तयार होईल. त्यामुळे महाराष्ट्रात आणि थोडं त्यामुळे पावसाळी वातावरण मान्सून पुढे सरकण्यास 24 मदत होईल. तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण स्कायमेट नुसार अधिक 31 व्यापक तारखेला बनणार आहे. अतिशय त्यामुळे अनुकूल अशा मान्सूनला पुढे प्रकारचं सरकण्यास वातावरण सध्या तरी केरळच्या आजूबाजूने अनुकूल परिस्थिती असल्यामुळे आहे. त्यामुळे 1, वादळी 2, 3 परिस्थिती असं पूर्व वातावरण पुढे भारताकडेच सरकत जाईल. जाणार हे